एक नंबर शिजलंय. वाह, पीस बघा केवढा मोठा पीस आहे. वाव, पाऊस पडतोय तिकडं. खूपच मस्त वातावरण आहे. म्हणजे पहिला पाऊस नाही बोलू शकत याला, अवकाळीच पाऊस आहे हा. आणि इकडे पाऊस पडलाय भीमाशंकरला तर इतकं मस्त वातावरण झालंय ना. म्हणजे वरती चाललो होतो एक्सप्लोर करायला तर इकडे बघा करवंद बघा काय मोठे मोठे आणि एकदम झकास झकास करवंद. फुल भरलंय झाड. मोठ्यानले करवंद आहेत. हा सगळा रानमेव आहे. जर मिळाला ना रस्त्यामध्ये आपण हा सगळा टेस्ट करणार आहे. ऊंचे कद का यही तो फायदा है. याच्यावर कसली पावडर नाही, कीटनाशक नाही, काय नाही. तुम्ही डायरेक्ट काढून डायरेक्ट एकदम गोड. बापरे किती गोड आहे. भरपूर खाल्लीत पण असं द्रोण बनवून आहे ना, म्हणजे पानाचं हे असं काहीतरी वाटीसारखं बनवून यात खायची आपली जी मजा असते ना ती एकदम वेगळीच असते. आई शपथ काय सुंदर आहे. बापरे जबरदस्त, एक नंबर. अजून तर पावसाळा आला नाहीये, त्याच्या अगोदरच एवढं सगळं सुंदर दिसतंय. तर पावसाळा आल्यावर किती 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 सुंदर होईल हे सगळं. आणि तिकडे बघा एक मस्त खूप काहीतरी सुंदर तुम्हाला बघायला मिळेल. एक आगळी वेगळी गोष्ट. हे बघा हे गाडीचं टब आहे आणि ते काय मस्त राहायला बनवलं इकडे. पावसाळा वगैरे आला की मस्त पैकी इथे आतमध्ये थांबता येईल आणि इकडून मागचा नजारा बघता येईल तुम्हाला. रानातलं काय रानातला आवळा असं काहीतरी म्हणतात किंवा आळू असं काहीतरी म्हणतात त्याला. आंबट गोड असते. हे पिकलेलं आहे. हे बघा हे पिकलेलं आहे. उंबरासारखंच आहे. अय्यो पडलं. त्याच्या रंगावर बाकी जे नसेल पिकलं ते हिरवं असतं. हे किडलंय थोडं. हे एवढं जरी किडलं असेल तरी हे साईडचं आपण खाऊ शकतो मला असं वाटतं. म्हणजे कसलं कॉम्बिनेशन वाटतं बोर आणि आवळा. बघूया पुढे आपल्याला चांगलं मिळतंय का. हे असं हिरवं असतं जे नसतं पिकलेलं. बापरे किती करवंद आणतो हे. वेगवेगळ्या प्रकारचे करवंद. आधी गोल गोल होती आता चिचकुळी आहेत. ₹50 एक कितीला पडेल. अच्छा हे वेगळे वेगळे का दोन्ही. दोन्हीची चव वेगवेगळे. म्हणजे हे असे जंगलामध्ये पिकलेले आंबे वगैरे काय जबरदस्त लागतात ना ते. फायनली आपण भीमाशंकरला पोहोचलोय आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. आता असं वाटतं की कधी पण पाऊस येऊ शकतो इकडे आणि त्यामुळे इथे यायची मजा अजूनच वाढली आहे. तर आपण चाललोय नागफणी पॉइंटला. यार हे तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं. सुरू झालं का काय इकडनं पावसाळा. हे ढग डोंगरावर. आई शपथ. हाँ ढग बघा. अरे यार ये है जिंदगी का असली मजा. और आप देख सकते हैं मेरे फैंस वहाँ मेरा इंतजार कर रहे हैं. यहाँ भी मेरे सब्सक्राइबर है. ये कसं आहे ना. हे बघा हे कसं आहे कुत्रं. हे ते टिन मधलं पिलं कुत्रं असतं ना फक्त ते बुटकं असतं. मेरे दोस्त हमें रास्ता दिखाओ. नागफणी कुठे आहे. नागफणी अच्छा तिकडं. ओके चला. दगडी कशी दगडावर दगड ठेवली आहे. मला वाटतं हे भरडून खेकडे काढण्याचं देव वाटतं इथे. ह्याला भरडले की खेकडे निघत असेल. हे कुत्री ओरडतायत. ते कुत्रींच्या आवाजाने शेकरू पळून गेला. शेकरू जर आपलं नशीब असेल ना तर शेकरू बघायला मिळेल. सोपा रस्ता आहे पण आपण अवघड रस्त्याने जाणार आहे कडायला बघायला. नागफणी कडा ना मुझे मत काटना तुम जो भी हो. वातावरण तर एक नंबर आहे. शेकरू पण आहे पण काय की ऊन जर असेल ना तर ते शेकरू जे ते बरोबर असं झाडाच्या टोकावर येतं ऊन खायला. उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव मिळतो आम्हाला. हे बघा हे फळ आहे. मला माहिती नाही याचं नाव पण हे शेकरूनी खाल्लंय बघा. दातांचे निशाण पण तुम्हाला दिसतील. ऊन पडलं की शेकरू निघतील बाहेर. सर काल मी ना दवाखान्यात गेलो होतो तेव्हा त्यांनी हाताला पट्टा लावला आणि काहीतरी फुसफुस केलं. बीपी चेक केला. बीपी म्हणजे काय. बीपी म्हणजे बावळटपणा. काय म्हटले डॉक्टर. नॉर्मल आहे काय म्हटले. नॉर्मल होता म्हणाले. नॉर्मल आहे म्हणजे तुझं बावळटपणा अजून वाढलेला नाही. नॉर्मल आहे. बघा हे गांडुळांची घर किती आहे. बापरे ही सगळी पांगलेली सगळी गांडूळ आहे. खोदली ते एवढी गांडूळ मिळतील ना. हे बघा आम्हाला काय मिळाले. हम है पायरेट्स ऑफ भीमाशंकर. मेरी दोनों आंखों में एक खूबी है. मुझे इस आंख से शाम दिखती है, इस आंख से सुबह. हो खूबसूरत नजारा. क्या बात है. ओ हे बघ ढगांची सावली बघ कशी पडती खाली.
ते 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 टोक ते बघा, ते दिसतंय ना, तो नागफणी पॉइंट आहे. काय मस्त नजारा दिसतोय बघा, नुसतं डोंगर डोंगर सगळं पूर्ण काय म्हणतात त्याला, जंगलच जंगल आहे. आणि त्यात पावसाचं वातावरण झकास, ऊन येत आहे, पाऊस येत आहे आणि ह्या डोंगरावर ढग सुद्धा वाहत आहेत. ऍक्सिडेंटली आपण इकडे आलो, जस्ट टाइम होता आपल्याकडे म्हणून इकडनं जाऊन आपल्याला कुकिंग करायची आहे. हे चल, हे आवर लवकर, पाऊस येणार आहे. बापरे, पाऊस पडायला लागलाय मला वाटतं ना. हे घे ड्रोन, चल पळ. पाऊस यायला लागलाय जोरात, आवरूया लवकर फटाफट, नाही तर आपले सगळे कॅमेरा इक्विपमेंट्स ओले होतील. ढग बघा किती मस्त माझ्या मागे आलेत, एकदम जोरात पळत आहेत. टाइम लॅप्स नाहीये, एकदम जोरात वारं सुरू आहे ना, त्यामुळे ढग पळत आहेत आणि जोरात पाऊस होणार आहे. तर आपण आता फटाफट इकडे निघूया, आपला जीव वाचूया. इकडेच काय, इकडे पण बघा ढग कसं पळत आहे बघा. वा, बापरे बापरे बापरे, काय वातावरण झालंय खतरनाक. हो 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 हो, हम तो बादलों से घिर चुके हैं. वो वो, विजा कडकतील का काय. मला वाटतं आम्ही फारच डेंजर सिच्युएशन मध्ये आहे. आम्ही निघायला पाहिजे इकडनं, रस्ता कळत नाहीये. बापरे, पाऊस सुरू झालाय, निघायला लागतंय. वी आर इन डेंजर. वो, पाऊस पडतोय तिकडं कुठं. मग कुठे निघावं लागेल, चल लवकर. वाव, हे बघा, तरी अजून पावसाळा सुरू झाला नाहीये. हो, आखिर जिसका डर था वही हुआ, बारिश शुरू हो चुकी है. नहीं, चल चल तुम्ही येते, चल. वाह, इकडं हा थोडा कमी येते पाऊस. लवकरात लवकर मंदिरात पोहोचून जाऊ आपण, हीच इच्छा. थोडा वेळ तर कमी हो रे पाऊस बाबा. नेहमी आपण येरे येरे पावसा म्हणतो, मीच म्हटलं तर येरे येरे पावसा. आला पाऊस. इकडे एकदम घनदाट जंगलात पोहोचलो, इतकं घनदाट आहे की अंधार झाला बघा, पूर्ण उजेड पूर्णपणे संपलाय. हो, पाऊस बघा, डेंजर. फिर कुठे पण पळा म्हणतोय मी, पळू शकत नाही. आपल्या कॅमेऱ्याचं काय झालं तर काय माहिती, जगन तर गेला पळत पळत पुढे. होपफुली तो मंदिरात पोहोचेल लवकर. वाटलं नव्हतं इतकं वाईट फसू आपण. मंदिरापर्यंत म्हणजे मी भिजलो तरी चालेल, पण आपला ड्रोन आणि आपल्या कॅमेऱ्याची बॅग ती भिजायला नव्हती पाहिजे. थोडी भिजली असेल, बघूया किती भिजली असेल. फायनली इकडे मंदिरात पोहोचलोय आपण. उन्हाळ्यामध्ये इतका मुसळधार पाऊस हे कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं काहीतरी होणार आहे, पण याची ना आपली एक वेगळीच मजा आहे. म्हणजे पहिला पाऊस सुरू झालाय फायनली. इकडे लवकर पाऊस सुरू होतो. अक्षरशः ढग बघा, समोरून ढग वाहत आहेत आणि याच्यामध्ये जर गरम गरम मस्तपैकी कुठेतरी चहा मिळाला ना, तो एक नंबर काम होऊन जाईल. पहिला ढग पूर्ण जमिनीवर आलेत, थंडी वाजतीये, फार अंग असं कुडकुड 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 करतंय. पण आय एम हॅपी की हे सगळं मला आज बघायला मिळालं. कितीतरी वर्षानंतर खूप मिस केलं मी हे सगळं.
मिळाला का? मग जगन लागली लागली. कुठे लागली रे? तोंडात आहे काय? पोटात आहे. इकडं बघा फार आतमध्ये. फार गिळून दिला रे तिला. सिंकर पर्यंत आतमध्ये रे. आज काहीतरी आपण आहे ना वेगळी भन्नाट कुकिंग करूया. रोज आपण मासे खातो, माशांचे वेगवेगळे प्रकार बनवलेत, पण आज आहे ना आपण जरा वेगळं करूया काहीतरी. आज आहे ना काहीतरी आपण म्हणजे बरेच दिवस झाले मटन खाल्लं नाही. मटनच्या काहीतरी मस्त रेसिपीज बनवूया. रेसिपी स्टार्टिंगला यासाठी नाही सांगत कारण की थोडंसं सिक्रेट राहिलं की तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघाल. थोड्या चांगल्या पाण्याने पण धुवून घेऊया. मस्तपैकी याला कट्स मारून घेऊया. जरा डीप कट मारूया आणि जरा जास्त. मटन पण मस्त आहे, कवळ आहे आणि चाकूला धार पण मस्त आहे. आज हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी स्क्वेअर कट्स आपण याला करून घेतलेत. हळद घेऊया सर्वात आधी थोडी. तंदुरी मसाला, गरम मसाला, पेपर पावडर, मिरची पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, दही, बटर. हे बघा अशा प्रकारे मसाला मस्तपैकी तयार झालाय. प्रयत्न करा की हे जेवढे गॅप्स आहे ना त्याच्या आतमध्ये तुम्हाला मसाला लावता येईल. आतमध्ये मसाला लावला की मग तो मसाला मुरतो चांगला मस्तपैकी. जेवढ्या वेळ याला तुम्ही मॅरिनेट करायला ठेवाल ना तेवढं चांगलं आहे. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मसाला लावून झाला. याला फॉइल पेपरमध्ये रॅप करूनच आपण रोस्ट करणार आहे थोडा वेळ, जेणेकरून याचे जे ज्युसेस आहेत ना हे वेस्ट जाऊ नये. तर अशा प्रकारे हे रान जे आपण मस्तपैकी रॅप करून घेतलंय फॉइल पेपरमध्ये, याला असंच ठेवूया थोडा वेळ. दुसरी रेसिपी ना मटन लेमन पेपर. त्यासाठी ना दही लागेल बऱ्यापैकी आपल्याला, बटर लागेल बऱ्यापैकी, पेपर पावडर बऱ्यापैकी लागेल याच्यामध्ये कारण की याच्यामध्ये आपण आहे ना मिरची नाही घालणार आहे. मीठ घेऊया. लिंबू जास्त नाही लागणार पण लिंबू एक वेगळी टेस्ट येईल लिंबूमुळे. आलं लसूण पेस्ट. हा झाला लेमन पेपर मटन मसाला. हे बघा हे मटन थोडेसे बोन आहे त्याच्यामध्ये, शक्यतो बोनलेसच घ्या. ओके, हे सुद्धा मॅरिनेट होऊन देऊया थोड्या वेळ. ॲक्च्युली फॉइल पेपर यासाठी लावतोय काय, हे गवत आहे, गवताचे बारीक बारीक किडे आहेत ते उडत आहेत. हे बघा अशा प्रकारे चूल आपली रेडी झाली आहे. वारं भरपूर जोरात आहे त्यामुळे हा दगड आपण आडोशीला ठेवला आहे. हे बघा चुलीच्या साईडलाच हा खड्डा आहे. तर ह्या खड्ड्यामध्ये आपण कोळसा पेटवूया आणि जे काही कोळशाची कुकिंग आहे ती इथेच करूया जवळजवळ, म्हणजे दोन्ही जवळजवळ होऊन जाईल. हा बारीक कोळसा होता म्हणून घेतला आहे, म्हणजे बारीक कोळसा जो आहे ना तो लवकर जळतो. हे बघा हे कापड आहे, हे तेलात भिजून घेतलं आहे, म्हणजे आपलं खाण्याचं जे तेल असतं ना ते तिकडे पेटत नाही म्हणून इकडे घेतलं आहे आडोशाला. हे बघा काय मस्त पेटायला लागला कोळसा. कोळसा ना फुटायला लागला. ॲक्च्युली कोळसा मस्त एकदम, तर ते फुटून ॲक्सिडेंट होऊ नये त्यामुळे जाळी आधीच ठेवून देऊया आपण. सर्वात आधी ना हे रान जे आहे ना आपण रॅप केलेलं आहे हे मस्तपैकी मॅरिनेट झालं आहे, साधारण 1 तास झाला आहे. तर हे आपण कोळशावर ठेवून देऊया. हे आपलं लेमन पेपर मटन, याला ना आपण काय करूया की याला फॉइल पेपर लावूया. याच्यावरती जो फॉइल पेपर ठेवला होता ना तोच आहे हा. हे अशा प्रकारे हे इथे ठेवूया. कालवण बनवून घेऊया मस्तपैकी. कालवण म्हणजे धनगरी लाल मटण बनवायचं आपल्याला, त्यासाठी आपण धनगरी लाल मसाला सुद्धा आणलाय आपण. ह्या रेसिपीला ना कांदा जरा जास्त लागणार आहे आपल्याला. अरे 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 कांदा भाजून घेऊया मग तेल घालूया याच्यामध्ये. हे बघा कांदा मस्तपैकी भाजला गेलाय, याच्यामध्ये तेल सोडूया. तेल थोडं एक्स्ट्रा लागतं याला.
कोळसा पण एकदम भला मोठा कोळसा आहे. तेल सुद्धा उकळायला लागलंय. आता ना एक काम करूया, याच्यामध्ये हळद आणि मीठ घालूया. हळद घालूया, मीठ घालूया, धना पावडर. अशा प्रकारे आपण आहे ना 3-3 कुकिंग एकत्र करायचा प्रयत्न करतोय. हे मटण याच्यामध्ये सोडूया. बऱ्यापैकी मटण आहे आणि याच्यामध्ये चरबी बऱ्यापैकी आहे. चरबी जास्त घेतली आहे मी. हे चरबीमुळे मस्त टेस्ट येते. मटण आधी शिजवून घेऊया, झाकून ठेवूया आणि वाफून देऊया. थोडंसं हलवून घेऊया म्हणजे खाली काही चिटकणार नाही. हे बघा, पाणी आपण नाही घातलं याच्यामध्ये, तरी पाणी किती सोडलंय मटणाने. हे बघा, यातलं पाणी आटलंय. तर आपल्याला ना याचं थोडंसं सूप हवं आहे, त्यामुळे आपण आता थोडं पाणी घालूया याच्यामध्ये. हे मस्तपैकी उकळून देऊया. आता टाइम हो गया. आपल्याकडे तवा तर नाही आहे, तर आपण काय करूया की जेवढं लागतं ना तेवढं बाजरीचं पीठ फॉईल पेपरमध्ये टाकूया आणि मग भाजूया. पीठ झालं असेल काढून घेऊया, जास्त नाही आपल्याला भाजायचं आहे. चेक करूया मटण शिजलंय का नाही. शिजलं का नाही खाऊन बघू. शानदार. थोडं सूप घेऊया प्यायला. सूप बघा काय मस्त घट्ट झालंय. अफलातून अफलातून. सूपची टेस्ट इतकी जबरदस्त झाली ना, अजून जास्त वेळ ठेवून मी याची चव खराब नाही करणार, त्यामुळे याला आपण काढून घेऊया. वाह, क्या कुकिंग हो गई है. खास मटन चाप आपण आणली होती आज. गिरजा रे गिरजा. मटन कुक करते हे अभी. झाकून ठेवूया, नाही तर हे गार होऊन जाईल. तेल घेऊया, वाटण घेऊया. खोबरं आणि कांदा भाजून घेतलंय, त्याचं वाटण आहे. आलं लसूण पेस्ट, जरासा गरम मसाला, जराशी मिरची पावडर. जराशीच घेतोय कारण की धनगरी लाल मसाला जो आहे ना त्यामध्ये बरीच मिरची असते. काळी मिरी पावडर. बघा, हा धनगरी लाल मसाला. थोडंसं ना हे सूप घेऊया, पाणीऐवजी ना हे सूप घालूया. मसाला जो येतो जळणार नाही. आता याच्यामध्ये मटण वगैरे सगळं सोडूया. खूपच घट्ट झालंय, तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. झाकून ठेवूया आणि मस्त याला उकळी फुटून देऊया. परत एकदा पलटी करूया. काम करूया आपण हे ना, चेक करून बघूया हे झालंय का नाही आधी. हा, हे एक नंबर झालंय बघा, इझिली तुटतंय. तर आपण काय करूया की आता हे झालंय, हे काढून घेऊया आणि हे सुद्धा काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे किती मस्त हे शिजलंय, रोस्ट झालंय बोलू शकतोय. हे बघा, हा वरचा पीस आहे, वरची लेअर आहे, पूर्णपणे झालंय. तरी आपण याला कोळशावर ठेवणार आहे, म्हणजे कोळशाचा जो फ्लेवर असतो ना तो येईल. हा टेस्ट करूया फक्त आता. खूप जबरदस्त. हे बघा, हे अशा प्रकारे आपण काढून घेतलंय. हे मस्तपैकी कोळशावर ठेवूया. कोळशाची टेस्ट, कोळशाची धुरी याला मिळेल. हे बघा, आपलं कालवण मस्तपैकी उकळायला लागलंय. याच्यामध्ये हे भाजलेलं पीठ बाजरीचं हे घालूया. अशा प्रकारे आपण बाजरीचं पीठ घातलं, ते मस्तपैकी मिक्स करा. बाजरीच्या पिठाने याला एक मस्त आगळी वेगळी टेस्ट येते. एकदम कमी मीठ घालूया, कोथिंबीर घालूया, 2 मिनिटं उकळून देऊया आणि उतरून घेऊया. थोडं तरीदार असतं धनगरी लाल मटण, पण आपण जरा घट्ट बनवलंय. हे पण आता कोळशावर ठेवूया, म्हणजे याला कोळशाचा फ्लेवर मिळेल. जरा आरामशीर पलटी मारा. ऑप्शनल आहे, बटर तुम्हाला सोडायचं असेल तर सोडू शकताय, नाही सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण सोडलं तर टेस्ट लागेल. याला मस्तपैकी कोळशाचा फ्लेवर येऊन देऊया. कालवण घेऊया उतरून, कारण की हे झालेलं आहे. हे यासाठी करतोय की इतकं वारं सुरू आहे, इतकं गार वारं सुरू आहे ना, ते आपण जे पण काही खातो ना ते लगेच गार पडतंय. आणि हा फॉईल पेपर यासाठी ठेवलाय की ही आपली प्लेट काळी नको पडायला. याच्यावर आपण ही जाळी ठेवूया अशी, म्हणजे हे सगळं गरम म्हणजे शिजणार नाही, पण ऍटलीस्ट वॉर्म तर राहील. उशीर झाला ऍक्च्युली, या चपात्या बराच वेळ झालाय बनवून. तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली बकासूर थाळी बोलू शकता आपण, अशी तयार झाली आहे. आपलं मटण मी म्हटलं तरी नाही, पण आता मस्त तरी दिसते. हा मटणाचा पीसच घेऊया आधी. थोडंसं कालवण जरा घट्ट झालं, थोडं पातळ व्हायला हवं होतं. काय ते, हेच आजचं मेन अट्रॅक्शन आहे. हे बघा, कालवण टेस्ट करूया. खूपच अफलातून. मसाला एकदम झणझणीत आहे, म्हणजे धनगरी मसाला जो खातोय ना, तुम्हाला सांगू शकत नाही. तिखट तर लागतच आहे, पण त्यासोबत आहे ना एकदम अशी एक वेगळी छान टेस्ट, म्हणजे सॅटिस्फाईंग टेस्ट असं फील होतं त्याच्यामध्ये. हे चपातीमध्ये हे मटण ठेवूया. हे शीपचं मटण आहे, बोलाई ज्याला म्हणतात ना. हे बघा, असं इझिली तुटतंय. नुसतं हा मटणाचा पीस आहे ना, हा टेस्ट करूया.
म्हणजे याच्यासोबत कांदा सॅलड वगैरे खायची गरजच नाहीये. टेस्ट इतकी भन्नाट आहे ना, खरंच खूप भारी आहे. मटणाचा पीस चपाती सोबत खाऊया. हे बघा मस्तपैकी मोठा पीस जो आहे तो मी चपाती सोबत घेतलाय. हे कालवण तुम्ही याच्यासोबत ना पराठा खाऊ शकताय. ते लच्छा पराठा वगैरे काहीतरी असतं ना मैद्यासारखं, ते खाऊ शकताय किंवा बटर तंदुरी खाऊ शकताय. तंदुरी रोटी, बटर तंदुरी रोटी. अफलातून, खूपच अफलातून आहे. कुक होण्यासाठी उशीर लागतो पण सब्र का फल मीठा होता है. हा एकदम मस्तपैकी मोठा पीस घेतलाय मटणाचा. याच्यामध्ये बघा अजून एक, याच्यामध्ये थोडा कांदा ठेवूया, काकडी मस्तपैकी असं रोल करूया, कालवणामध्ये बुडूया. काकडीमुळे पण खूप जबरदस्त लागते टेस्ट याची. कॉम्बो एक नंबर जबरदस्त आहे. आणि भूक पण इतकी दाबून लागली होती ना, खूप भारी, खूप जबरदस्त. सर्वात मेन म्हणजे आता हे रान, हे टेस्ट करायची वेळ आली आहे. हे बघा काय मस्त तुटतोय पीस, बघा एक नंबर शिजलंय. वाह, पीस बघा केवढा मोठा पीस आहे. नुसता टेस्ट करूया आधी पीस. आणि फॉईल मध्ये शिजवल्यामुळे ना याच्यामध्ये ज्यूस वगैरे नाही का मस्त आहे, एकदम कोरडं नाही झालंय. लय भारी, खूपच जबरदस्त. आपण काय करूया की याच्यावर मस्तपैकी कांदा ठेवूया, थोडी काकडी ठेवूया. सॉरी दोन्ही हात भरवतोय, शब्द नाही माझ्याकडे. एक नंबर रान झालंय जबरदस्त. आपण आहे ना हा पीस आहे ना रानचा ग्रेव्ही मध्ये थोडस डिप करून खाऊया. ग्रेव्ही जी झाली ना, बाप ग्रेव्ही झाली, बाप रे एक नंबर. हे बघा हे आपलं लेमन पेपर मटन, पहिल्यांदा लेमन पेपर मटन बनवलं मी. हे शिजलंय, हे बघा इझिली निघतंय. हे 2 पीस निघालेत. हे आपण टेस्ट करून बघूया 2 पीस आधी. हे बघा मटन किती मस्त शिजलंय, इझिली तुटतंय. नुसतं टेस्ट करूया. हे कुक करताना ना आपण चरबी जास्त घेतली होती, त्या चरबीमध्येच ऍक्च्युली हे कुक झालंय. इतकी मस्त टेस्ट येते ना त्या चरबीची, खूप जबरदस्त टेस्ट आहे याची. पण ही चपाती घेऊया, याच्यावरती ना हे मस्तपैकी बोनलेस पीस टाकूया. असे किती इझिली तुटतं बघा माझ्या हातानेच. हा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी, म्हणजे काय म्हणतात हे शोरम्यासारखं झालंय बघा. थोडस मेयोनीज घेऊया, मस्तपैकी याला असं रोल करूया. मटन शोरमा काय म्हणतात, कोरमा शोरमा जे पण काय आहे ते सगळं पोटात जाणार आहे. त्यासोबत थोडंसं रान पण खाऊया आपण. मला वाटतं रान सुद्धा आपण मेयोनीज सोबत खायला हवं होतं. थोडंसं टोमॅटो सॉस, खूप जबरदस्त. कांदा काकडी आणि मेयोनीजचं कॉम्बिनेशन ना जबरदस्त आहे. आणि त्यात मटन इतकं जबरदस्त शिजलं ना. आपण आहे ना हे रान जे आहे ना हे मेयोनीज सोबत टेस्ट केलं नव्हतं, ते टेस्ट करूया. बघा काय इझिली पीसेस तुटतं याचे. मेयोनीज आणि रान, मेयोनीज रान. युजली ना आज पहिल्यांदा असं होतं की इतक्या वेळ मी रान वगैरे बनवलं, तंदुरी बनवली, पण आहे ना तेव्हा ते ड्राय व्हायचं. पण आज फॉईल पेपरमध्ये केल्यामुळे ना, आणि त्यानंतर मग त्याला कोळशाचा फ्लेवर दिल्यामुळे ना त्याच्यामधले जे ज्युसेस वगैरे असं ते सॉफ्ट राहिलं. असं एक एक घासामध्ये असं खूप भारी असं ज्यूस बाहेर पडतं असं वाटतं. आणि सॉफ्ट आहे एकदम. अफलातून भन्नाट रेसिपीज आहे. धनगरी लाल मटन, मटन रान, लेमन पेपर मटन. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अ लॉट. सर्वात मेन म्हणजे आता हे चिकन रान गेलं ना. कटप्पा समर शंग फुगतो